त्याचबरोबर पंच, ज्या पंचाने इथे जबरदस्त कामगिरी 4 दिवसामध्ये दाखवली आहे. हा स्टंप मात्र ठेवायचे आहे, त्याची नोंद घ्या. ते घेऊ नका, आयोजक कमिटीची सूचना आहे बघा. चला पंचांना विनंती करेन, सचिन कडू, मनोज पवार आणि आमचे तिसरे पंच दादा या आपण देखील. तसेच लाईव्ह, त्याचबरोबर तिकडे डीजे ऑपरेटर, या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी यायचं आहे. सचिन कडू या. आणि अरविंद म्हात्रे वडवली जे आमचे तिसरे पंच होते. अरविंद दादा या. तर मनोज पवार यांचा आपण सन्मान आणि सचिन कडू यांचा सन्मान घेतोय. अच्छा, या स्पर्धेमध्ये या 4 दिवसामध्ये चांगली कामगिरी पंचांची बजावली ते सचिन कडू यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. यस, त्याचबरोबर मनोज पवार उत्तर शिवचे आमचे मनोज पवार यांचा हा सन्मान आपण घेतोय. त्याचबरोबर आमचे डीजे, तसेच लाईव्ह आई एकविरा इव्हेंटचे प्रोप्रायटर संदेश शेलके यांना देखील विनंती करेन की संदेश या. जबरदस्त ही वाहिनी आणि चांगली प्रतियोगिता त्यांच्या माध्यमातून ही पाहिली आपण. तर या कॅमेरामॅन कोण असेल तर दादा बाबू ये. संदेश या. संदेश चला इकडे आमचे डीजे. ते डीजे आमचे सागर पाटील राहुल या. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? राहुल. यस, विशाल आपण मॅन ऑफ द मॅच इथे देणार आहोत. तर चंद्रकांत गोंदली यांचा आपण सन्मान इथे घेतोय. चंद्रकांत गोंदली. तर या स्पर्धेमध्ये स्वर्गीय कैलासवासी जोमेबाई नथुराम पोरजी यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाची ट्रॉफी श्री हरेश नथुराम पोरजी यांच्या वतीने ही ट्रॉफी आम्हाला प्रस्तुत केलेली आहे. त्याचबरोबर कैलासवासी साईनाथ नागो भोईर घेसर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय ज्ञानेश्वर मोतीराम पोरजी यांच्या वतीने द्वितीय तृतीय क्रमांकाची ट्रॉफी हरेश पोरजी यांना विनंती करेन की यावा. हरेश नथुराम पोरजी जे आपल्याला कृष्ण विहार बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे MD, तर हरेश पोरजी यांच्या शुभ हस्ते विशालला आपण इथे मॅन ऑफ द मॅच देतोय. कैलासवासी जयवन विठ्ठल घरत यांच्या स्मरणार्थ चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफीच्या स्मरणार्थ श्री मुकुंद जयवन घरत यांनी आम्हाला प्रस्तुत केलेले आहे, त्यांचे आभार. आणि अपोलो हॉस्पिटलची मेडिकल सेवा या स्पर्धेमध्ये आम्हाला प्राप्त केली त्याबद्दल त्यांचं देखील आभार. पाण्याची व्यवस्था ज्यांनी आम्हाला दिली होती, पाणी यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला ते आकाश गोंदली यांना विनंती करेन की आपण यावं. आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आलाय का आकाश? या लगेच, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर बक्षीस वितरण करता येईल. स्वर्गीय कैलासवासी कुमारी स्नेहल मोहन पोरजी यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आम्हाला दिल्या, त्यांचे आभार. सौजन्य मोहन लहू पोरजी यांनी. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला श्री हरेश नथुराम पोरजी यांनी दिलेली आहे, ती बाईक आहे. तर हरेश तुमचं आभार आम्ही व्यक्त करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज ट्रॉफी व 25,000 रुपये आम्हाला श्री सतीश शेठ म्हात्रे इनामपुरी साक्षी एंटरप्राइजेस MD यांच्या वतीने, त्यांचा आभार. उत्कृष्ट फलंदाज सायकल आहे ती प्रांश संयोग पोरजी यांच्या वतीने. डान्सरचे अप्रतिम असे खेळाडू आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज आम्हाला कुमार शुभम रमेश पोरजी यांनी दिले, त्यांचे आभार. श्री आकाश जनार्दन गोंदली. संपूर्ण पाण्याची व्यवस्था आकाशचा सन्मान येथे होतोय. वीरेंद्र म्हात्रे खुटारी 2,000 रुपये. चाऊशेठ पाटील किरवली 2,000 रुपये. अर्जुन कालराम गोंदली 1,000. जगदीश विठ्ठल पोरजी 1,000. प्रकाश
हेगडे 1000, विष्णू पांडुरंग पोरजी 5000, अंकुश द्वारकानाथ पोरजी 1000, संजय शेठ पाटील घोट 5000 रुपये, विनोददादा पाटील घोट 5000 रुपये, मनसूर पटेल तलोजा 2500 रुपये, राजेश महादेव 5000 रुपये, आविक महादेव 2000, नितीन भोईर पेंदर 2000, योगेश घरत धानसर 5000, त्याचबरोबर गोमाशेठ मात्रे खुटारी 1000, 2000, सुनीत पाटील 2000, रमेश मात्रे पिसारबे 3000, समीर पाटील रोहंजन 2000, कालूराम गोंदली 5000, ज्ञानेश्वर बडे 1000, स्वर्गीय रघुनाथ सीताराम घरत यांच्या स्मरणार्थ श्री राजन रघुनाथ घरत यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी 2250 रुपये देण्यात येतील. एकनाथ पोरजी यांच्याकडून 1100 रुपये, जीवन घरत 1000, रवी मात्रे खुटारी 10,000 रुपये, संतोष भोईर 5000 रुपये, पेंदर विलास पवार नवी मुंबई 2000 रुपये, संतोष मडबी करवले 2300 रुपये, सदानंद जोशी पापडीचा बारा 3000, संतोष पाटील तलोजे 5000, भास्कर तरे 2500, मयुरा ज्वेलर्स 5000, नितेश पाटील घोट 5000 रुपये, चंद्रकांत पाटील रोंजन 2500, दिनकर पाटील रोंजन 2500, नंदकुमार मात्रे खुटारी यांच्या वतीने 15000 रुपये. ओके, धन्यवाद. या दानशूर व्यक्तीने जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि वळतोय बक्षीस वितरण सोहळ्याकडे. राहुल चला घेऊन या तुमचा स्कोर कार्ड घेऊन या. तुषार हा बघा, ॲम्ब्युलन्स समोर ज्या गाड्या आहेत त्या काढायच्या आहेत, कारण ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी जागा द्यायची आहे. ज्या ज्या गाडी मालकांच्या ॲम्ब्युलन्स समोर स्टेजच्या पाठीमागे ज्या गाड्या पार्किंग आपण केलेल्या आहेत त्या थोड्या साईडला घ्या, जेणेकरून ती गाडी निघेल तिथून. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण इथे देणार आहोत. चला आमच्या पाहुण्यांना विनंती करेन. पुमाचे स्पोर्ट्स शूज आहेत. चला चला आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे बोलतोय. कॅज्युअल आहेत, स्पोर्ट नाही आहेत. तर मस्त बघा कोण असेल हा खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, हे पाहणं गरजेचं आहे. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे मी आमचे पाहुणे नरेश पोरजी यांना विनंती करेन की दादा या. नरेश पोरजी यांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक देणार आहोत. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे ज्यांनी या मैदानामध्ये खरोखर अक्षरशः अप्रतिम पद्धतीचं क्षेत्ररक्षण करून दाखवलं. कारण ज्या निर्णायक झेल होत्या नसताना त्यांनी त्या कॅरी केल्या. असा या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. आणि सर्व खेळाडूंना सूचना आहे की समोर यायचं. बक्षीस वितरण चालू आहे. तुमच्या चर्चा नाहीतर बक्षीस देणार नाही. नसेल पाहिजे तर मग मीटिंग घ्या तुम्ही. चला मग आम्ही डायरेक्ट तिकडे 4थ्या नंबरपासून सुरुवात करतोय. मग ही पारितोषिकं ठेवतो आम्हालाच. चला चारही संघ या. वलवली रोंजन आणि तिकडे वावंजा आणि त्याचबरोबर चॅम्पियन खुटारी. हा इकडे ठेवा. चला या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे ज्यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलाय तो खेळाडू आहे खुटारी संघाचा विकी म्हात्रे.
ठरतो। या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साक्षी एंटरप्राइजेस यांच्या वतीने दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई। हॅलो प्रणवला इथे नक्कीच प्रणव नाही आहे, ही कॉपी आहे। तसेच रघुनाथ सीताराम पोरजी घरत यांच्या स्मरणार्थ राजेंद्र घरत यांच्याकडून 2500 रुपये 2200 रुपये हे फलंदाजासाठी आहेत। हॅलो, तर या स्पर्धेचा आपण चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक देतोय। तो या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय जयदुर्गा रोंजन बी संघ
चला जयदुर्गा रंजन बी संघ मी मनोहर पोरजी यांना विनंती करेन आमचे सन्माननीय पाहुणे मनोहर पोरजी की आपण यावं आपल्या शुभास्ते हा चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देऊन या संघाला आपण सन्मानित करायचा। जयदुर्गा रंजन बी संघ ठरला या आमदार चषकाचा 2025 पर्व चौथ्याचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी, तर त्यांना आपण इथे हा पारितोषिक देतोय। यस धन्यवाद। त्याचबरोबर या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आपण देतोय। तर या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो वावंजा संघ। मी अनंता पोरजी यांना विनंती करेन की आपण या। यस, तर इथे हा संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी। यस, पाहतो आपण जबरदस्त खेळ या संघाचा देखील राहिला आमचा संघाचा, त्यांना मात्र हा नामांकन दिला जातोय। त्याचबरोबर विकास पोरजी यांना विनंती करेन की आपण यावं। तर मी विनंती करेन हा पारितोषिक देण्यासाठी द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि त्याचबरोबर सुंदर अशी ट्रॉफी देऊन या संघाला सन्मानित केलं जाईल। मी गोमाशेठ म्हात्रे खुटारी यांना विनंती करेन की यावं आपण आपल्या शुभास्ते हा पारितोषिक देऊन हिमांशू एंटरप्राइजेस वलवली या संघाला आपण सन्मानित करायचं आहे। त्याचबरोबर रवींद्र भोईर हे देखील इथे येतात, त्यांना विनंती असेल की आपण यावं। या रविशेठ, चला रवींद्र भोईर देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत। त्यांनी ज्या संघाला पुरस्कृत केलेलं आहे। जय क्या बात है। अभिनंदन टीम हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवली, जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा राहिला। तर मोहन पोरजी यांना विनंती आहे, मोहन पोरजी की आपण स्टेज वरती यायचंय। मोहन पोरजी तर चॅम्पियन आमदार चषक 2025 पर्व चौथे या पर्वामध्ये चॅम्पियन झालेला संघ। तत्पूर्वी मी ज्ञानेश्वर पोरजी यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं। हरेश दादा पोरजी इथे आहेत, त्यांना विनंती आहे हरेश दादा या। लावा फटाके लावा। तर चॅम्पियनची ट्रॉफी आपण आता देतोय। तर या स्पर्धेचा चॅम्पियन आहे। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, रोख रक्कम 1 लाख रुपये आणि त्याचबरोबर सुंदर अशी ट्रॉफी ही दिली जाईल ज्या संघाने मात्र या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची दहशत निर्माण केली आहे आणि सीझन पर्व चौथ्यामध्ये चॅम्पियन ठरलेला संघ आहे चैतन्येश्वर खुटारी। या संघाला नक्कीच आम्ही विनंती करू की यावं आणि या प्रथम क्रमांकावरती ज्यांनी नाव कोरलंय तो संघ चैतन्येश्वर खुटारी संघ इथे येतोय।
त्यांना आपण हा प्रथम क्रमांक रोख रक्कम 1 लाख रुपये आणि त्याचबरोबर सुंदर अशी ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. विशाल आणि टीम आमचे जयेश देखील आलेत. पाहतो आपण इथे प्रथम क्रमांकाचा पारितोषिक दिला जातोय. तो या संघाला जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय आणि या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरलंय आणि फटाक्याच्या आतषबाजीमध्ये त्यांचं नक्कीच इथे हे स्वागत केलं जातंय. अभिनंदन टीम खुटारी, जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय. कारण 2 दिवसापूर्वी द्वितीय क्रमांक स्वर्गीय नारायण ग्रुप चषक पटकावणारी टीम आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये आमदार चषक धानसर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा नामांकन ज्याने प्राप्त केलं आहे तो चैतन्येश्वर खुटारी संघाचा अभिनंदन. याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज बाईक आपण बाईककडे बोलतोय. जी बाईक कोणाच्या नशिबामध्ये आहे हे आपल्याला पाहायचंय. तर मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण यावं. हॅलो. तर आपण इथे मॅन ऑफ द सिरीज कडे बोलणार आहोत. जबरदस्त अशी हिरोची बाईक आहे आणि ही बाईक आम्हाला सुपूर्द करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय हरेश नथुराम पोरजी यांच्या वतीने ही बाईक आम्हाला सुपूर्द केलेली आहे. हरेश शेटला आपण इथे पाहतोय. नक्कीच त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बाईक आपण देणार आहोत. कोणता खेळाडू या बाईकचा मानकरी ठरलाय हे आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी जो खेळाडू ठरलाय तो खेळाडू आहे ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 90 धावा आणि गोलंदाजी करत असताना 4 विकेट्स आपल्या नावावरती केल्यात. तो खेळाडू आहे तर ही बाईक आम्हाला नक्कीच दिली हरेश शेट पोरजी यांनी आणि त्यासोबत आपण ट्रॉफी देखील देतोय. तर या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय ज्याच्या तब्बल 110 धावा आपण पाहतोय. तो खेळाडू आहे गावदेवी वावंजे संघाचा संकेत रानडे. श्री मलंग स्पोर्ट वावंजे टीम प्लेयर संकेत रानडे. क्या बात आहे संकेत. आमचे परेशदादा पाटील यांच्या गावातील हा संघ आणि श्री मलंग म्हटलं तर परेशदादांचा संघ. तर इथे संकेतला ही बाईक आपण देतोय. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला संकेतचा. नक्कीच थोडीशी चर्चा संकेतची आपण करणार आहोत कारण एवढ्या मोठी पारितोषिक खऱ्या अर्थाने ती पटकावलेली आहे. संकेत
काय सांगशील एकंदरीत श्री गणेश क्रिकेट संघ धानसर आयोजित आमदार चषक 4थं पर्व आहे आणि जबरदस्त आयोजन नियोजन राहिलं आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघ खेळले गेले, त्यातून तुमचा संघ देखील टॉप 4 मध्ये आला, जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. हरजीत होत असते परंतु संख्येचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय. काय सांगशील या तुझ्या यशाबद्दल आणि काय सांगशील तुझ्या खेळीबद्दल आणि खेळाडूंबद्दल? पहिली गोष्ट तर खूप चांगलं आयोजन इकडे बघायला मिळालंय, कारण एवढे दिवस इथे 5 दिवस टुर्नामेंट चालू होती आणि ती विकेट तशीच्या तशीच राहिली. अजून सुद्धा विकेट म्हणजे जरा सुद्धा फाटलेली नाहीये, अजून तसाच बॅटवर बॉल येतोय आणि तसाच तेवढं सुद्धा बॉलरला सुद्धा तेवढंच बेनिफिट आहे. आणि आमची टीम टॉप 4 मध्ये आली होती. आज कुठेतरी जरा परफॉर्मन्स कमी झाला, टीमला थोडं मी निराश केला आज, पण खूप चांगले खेळले. बाकी सगळे प्रयत्न खूप चांगला होता. कुणालनी जशी नंतर मॅचमध्ये रंगत आणलेली, असं वाटलेलं एक पॉईंटला की आम्ही आता जिंकतोय, पण ठीक आहे, पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. नाही नक्कीच. आणि संकेत आम्हाला ऐकायला आवडेल की ही कितवी बाईक आहे तुझी आणि काय आता या बाईक नंतर आणि यानंतर संकेतचा परफॉर्मन्स कसा असेल? परफॉर्मन्स तर पूर्णपणे घरच्यांच्या सपोर्टमुळे असतो, कारण शेवटी आता लग्न झालंय तर बायकोनी पण पाठवलं पाहिजे क्रिकेट खेळायला, ते मेन असतं. ती सांभाळून घेते, घरचे आई बाबा आहेत सगळे सांभाळून घेतात. काका आज माझे आले तिकडे सपोर्टला, ते सहसा कायम माझ्या बरोबर असतातच मॅचला. ही 5वी बाईक आहे माझी आता श्री मलंग स्पोर्ट्सकडनं खेळताना. जरा जोरदार टाळ्या होत्या संकेतसाठी, कारण एक अतिशय अप्रतिम असा हा खेळाडू आहे. रायगड टॉप मध्ये देखील त्याचा परफॉर्मन्स आपण नेहमीच पाहत असतो. त्याचबरोबर रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग अशा गाजवून सोडलेल्या स्पर्धा. संकेत अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट स्पर्धेसाठी तुला असतील. तर इथे संकेत ठरला या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. वामनचे आमचे प्रकाश देखील, प्रकाश तुमचं देखील स्वागत आहे. नेहमीच